संध्याकाळचे 4 वाजले होते. बाहेर रिमझिम पाऊस चालूच होता आणि स्वीटी घरामध्ये बसून टी व्ही बघत बघत गरम गरम कॉफीचा आनंद घेत होती. तशी प्रीती एकटी खूप बोर व्हायला लागली होती आणि ती आता संध्याकाळची वाट बघत होती, कारण संध्याकाळी तिची जिवलग मैत्रीण प्रीती येणार होती. स्वीटी आणि प्रीती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होत्या. दोघी एकदम जीवाभावाच्या मैत्रिणी. त्या दोघी एकमेकींच्या एवढ्या क्लोज होत्या की सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त त्यांचं एकमेकींवर प्रेम होतं. ॲडमिशन लेट झाल्यामुळं त्यांना हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं नव्हतं, पण स्वीटीच्या काकांचा फ्लॅट त्या कॉलेजच्या जवळच होता आणि स्वीटीच्या काकांनीच सांगितलं की आपल्या फ्लॅटवर जाऊन राहा. आणि स्वीटीसारखीच अवस्था प्रीतीची पण होती. तिला पण हॉस्टेलवर रूम मिळाली नव्हती. स्वीटी आणि प्रीती एकाच क्लासमध्ये शिकत असल्यामुळं पुन्हा स्वीटीनंच तिला विचारलं की तुझी काय हरकत नसेल तर तू माझ्यासोबत राहू शकते. तसं प्रीतीनं घरच्यांची परमिशन घेतली आणि ती गेल्या वर्षभरापासून स्वीटीसोबतच राहत होती. त्यानंतर त्या दोघींमध्ये खूपच गाढ मैत्री झाली. असा प्रीतीचा विचार करत करतच स्वीटी त्या गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत होती. तेवढ्यात अचानक दरवाजावरची बेल वाजली. तसं स्वीटी एकदम दचकली. तिनं घड्याळात बघितलं तर 4:15 वाजले होते. आता यावेळी नेमकं कोण आलं असेल, तिला प्रश्न पडला. पण तेवढ्यात पुन्हा एकदा बेल वाजली. तसं स्वीटी उठली आणि ती दरवाजाकडे गेली. तिनं दरवाजा खोलला तर दारामध्ये प्रीती उभी. आणि प्रीतीला बघून स्वीटी एकदम शॉकच झाली. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की प्रीती पावसामध्ये भिजलेली आहे आणि ती खूपच घाबरलेली आहे. आणि स्वीटी पटकन भानावर आली आणि ती प्रीतीकडे बघत म्हणाली, प्रीती, तू आत्ता कशी काय आलीस आणि एवढी कशी भिजलीस? चल ये पटकन आतमध्ये. तसं प्रीती दरवाजातून आतमध्ये आली. प्रीती खूपच भिजलेली होती आणि भिजल्यामुळं तिला खूप थंडी पण वाजत होती. त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती दिसत होती. तिचा चेहरा एकदमच हिरमुसलेला दिसत होता. तशी प्रीती ही खूपच हसऱ्या आणि खेळकर स्वभावाची होती. पण आज ज्या प्रीतीला स्वीटी बघत होती ती खूपच वेगळी होती. प्रीती पुन्हा हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसली. तसं स्वीटी पटकन तिच्या बेडरूममध्ये गेली आणि स्वीटीसाठी टॉवेल घेऊन आली. तिनं हॉलमध्ये येत प्रीतीच्या हातामध्ये तो टॉवेल दिला. तसं प्रीती त्या कोरड्या टॉवेलने आपलं सगळं भिजलेलं अंग कोरडं करायला लागली. आता तेवढ्यात स्वीटीनं तिच्यावर प्रश्नांचा भडीमार चालू केला. प्रीती, तू एवढ्या लवकर कशी काय आलीस? तू 3 वाजता निघणार होतीस आणि 7 वाजता पोचणार होतीस. मग एवढ्या लवकर कशी काय आलीस? आणि आली तर आली, अशी भिजत का आलीस? स्वीटीने एकदमच एवढे सारे प्रश्न विचारले, त्यामुळं प्रीती थोडीशी भांबावून गेली. तरी पण तिने एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ती खूपच घाबरल्यासारखी वाटत होती. तिचं अंग एकसारखं थरथर कापत होतं. स्वीटीला वाटायला लागलं की कदाचित ती घाबरली असेल आणि गारटली असेल. म्हणून स्वीटी प्रीतीला म्हणाली, तू 2 मिनटं बैस इथंच, मी तुझ्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते. आणि स्वीटी झटकन उठून किचनमध्ये गेली. तिनं मस्तपैकी गरमागरम वाफाळलेली कॉफी प्रीतीसाठी बनवली आणि 5च मिनटामध्ये ती कॉफीचा मग घेऊन पुन्हा हॉलमध्ये आली. आणि मग तो कॉफीचा मग तिनं प्रीतीच्या हातामध्ये दिला. तसं प्रीती हळूहळू एक एक सिप घेत ती कॉफी प्यायला लागली. पण प्रीती बोलत मात्र काहीच नव्हती. स्वीटीने ठरवलं की तिला थोडा वेळ रिलॅक्स होऊ द्यावं. 5-10 मिनटं अशीच निघून गेली. प्रीतीची कॉफी पिऊन पण झाली होती. पुन्हा एकदा स्वीटीनं तिच्याकडे बघितलं आणि स्वीटी तिला विचारायला लागली, प्रीती, तू असं का वागतेस? तुझ्याबरोबर काय वाईट झालंय का? मला सांग. तेवढ्यात प्रीतीनं आपल्या मनामध्ये दाबून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला आणि प्रीती जोरजोराने रडायला लागली. स्वीटीला काही कळतच नव्हतं की प्रीती का रडायला लागली. पण तिला एवढं जाणवलं होतं की तिच्यासोबत नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. त्याच्यामुळंच ती कदाचित एवढ्या लवकर आलेली असावी. आणि तिच्या एकंदरीत वागण्यावरून जाणवत होतं की ती एकदम दुःखी झालेली. स्वीटी तिच्या जवळ गेली आणि तिचं डोकं तिनं स्वतःच्या छातीवर घेतलं आणि स्वीटी तिच्या डोक्यावरून हात फिरवायला लागली. तशी प्रीती जोरजोराने हुंदके देत स्वीटीला म्हणाली, स्वीटी, तुला माहीत आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आईबाबानंतर माझं सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावरच आहे. तू मला सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त जवळची वाटतेस. तशी स्वीटी म्हणाली,
हो ग वेडाबाई, मला माहीत आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझं पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. पण आज तू असं का बोलायला लागलीस? तसं प्रीती स्वीटीला म्हणाली, काय माहिती मला पुढं भविष्यामध्ये ही गोष्ट तुला सांगायची संधी मिळेल का नाही मिळेल. तसं स्वीटी तिच्यावर जोराने ओरडली, प्रीती काहीतरीच काय बोलतेस तू? तू काय कुठं जाणार आहेस का? त्यानंतर थोडा वेळ प्रीती पुन्हा शांत बसली. पण बराच वेळ प्रीती काहीच बोलत नव्हती. तिनं फक्त स्वीटीचा हात तिच्या हातामध्ये घेतलेला होता. त्या दोघी खूपच भावूक झाल्या होत्या. दोघींचे पण डोळे पाण्याने भरून आले होते. बघत बघत अर्धा पाऊण तास कसा निघून गेला ते कळालंच नाही. आणि अचानक स्वीटीचा फोन खणखणला. तसं स्वीटी प्रीतीकडे बघत म्हणाली, प्रीती एकच मिनिट थांब, मी माझा मोबाईल माझ्या रूममधून घेऊन येते. असं म्हणून स्वीटी झटकन तिथून उठली आणि बेडरूमकडे पळाली. आणि तिने तिचा मोबाईल घेतला आणि कुणाचा कॉल आलाय ते बघायला लागली. तो तिच्याच क्लासमधल्या एका मैत्रिणीचा होता. त्यानंतर तिने तो कॉल रिसीव केला. समोरून तिच्या क्लासमधली मैत्रीण अश्विनी बोलत होती. अश्विनी स्वीटीला म्हणाली, स्वीटी तुला काय कळलं का? तसं स्वीटी म्हणाली, नाही ग, काय झाले? तसं अश्विनी सांगायला लागली, अगं तुझी रूममेट, तुझी जवळची मैत्रीण प्रीती, हिच्यासोबत काहीतरी वाईट घडले. तुला अजून काही माहीत नाही का? तसं स्वीटी म्हणाली, मला काही माहीत नाही. तसं पलीकडून अश्विनीचा आवाज एकदम कापरा झाला आणि हळूहळू तिचा बांध सुटला आणि ती रडायला लागली. तशी स्वीटी तिला विचारायला लागली, अश्विनी तुला रडायला काय झाले? काय सांगायचं ते स्पष्ट सांग. तशी अश्विनी म्हणाली, अगं आपली मैत्रीण प्रीती आपल्याला सोडून गेली. मगाशी 4 वाजता इकडे कॉलेजकडे येताना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मला आत्ताच कळलं म्हणून म्हणलं तुला सांगावं. तसं स्वीटीच्या पायाखालची जमीनच सरकली. पण स्वीटीने तर विचार केला, हे कसं शक्य आहे? प्रीती तर इथं आपल्यासोबत आहे, आपल्या घरामध्ये. आणि ती अश्विनीला दरडावत म्हणाली, अश्विनी तुला काही कळतं का? हा काही चेष्टा करायचा विषय आहे का? अगं प्रीती इथं माझ्यासोबत आहे, आम्ही दोघी कॉफी पितोय आणि तू मला काय सांगते की प्रीतीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती आपल्याला सोडून गेली आहे म्हणून? असली चेष्टा पुन्हा करत जाऊ नकोस. तशी अश्विनी म्हणाली, अगं बाई मी चेष्टा नाही करत, खरंच प्रीतीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि खरंच ती आपल्याला सोडून गेली. ती तुझ्या जवळची मैत्रीण असल्यामुळं तुला या गोष्टी पचवायला थोड्याशा जड जातील, पण हेच खरं आहे. आता मात्र स्वीटीचं डोकं एकदम सुन्न झालं. तिला काय खरं आणि काय खोटं तेच कळत नव्हतं. तिचे हातपाय अचानक थरथर कापायला लागले. भीतीनं तिची बोबडीच वळायची बारी आली. तिची जिवलग मैत्रीण तिला सोडून गेली ही गोष्टच तिच्यासाठी न सहन होणारी होती. तिनं झटकन फोन ठेवला आणि ती पळत पळतच हॉलमध्ये आली. आणि तिनं हॉलमधल्या सोप्याकडे बघितलं तर सोप्यावर कुणीच नव्हतं. सोप्यावर प्रीतीनं घेतलेला तो टॉवेल तसाच पडलेला होता. समोरच्या टेबलावर कॉफी पिऊन ठेवलेला तो मोकळा मग पण तसाच होता. स्वीटी इकडं तिकडं बघायला लागली आणि प्रीतीला हाका मारायला लागली, पण प्रीतीचा कोणताच रिस्पॉन्स येत नव्हता. स्वीटीनं आपला मोबाईल घेतला आणि त्यावरून तिनं प्रीतीच्या मम्मीचा मोबाईल नंबर डायल केला. 2च मिनिटामध्ये रिंग वाजली आणि समोरून प्रीतीच्या मम्मीनं फोन उचलला. आणि जसा प्रीतीच्या मम्मीनं फोन उचलला तसा तिनं हंबरडाच फोडला, अगं स्वीटी, आपली प्रीती आपल्याला सोडून गेली. तसं स्वीटीचे ओठ थरथरले. प्रीतीची मम्मी पुन्हा मोठमोठ्याने रडायला लागली. स्वीटीच्या हातपायाला कंप सुटला होता. स्वीटीला वाटत होतं की हे कोणतं तरी भयानक स्वप्न तरी नाही ना, म्हणून तिनं स्वतःला जोरजोराने चिमटे घेतले. पण हे खरंच होतं. आपली जवळची मैत्रीण आपल्याला सोडून गेली याचं तिला खूपच दुःख झालं होतं आणि हे दुःख कसं व्यक्त करावं ते पण तिला कळत नव्हतं. स्वीटी पण आता लहान मुलीसारखी रडायला लागली आणि तिला सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटलं की मरणानंतरसुद्धा ती तिला भेटायला इथं आली. तिच्या मनातलं सगळं प्रेम तिनं स्वीटीजवळ व्यक्त केलं. स्वीटीला काय करावं ते कळत नव्हतं. ती झटकन घराच्या दरवाजाजवळ गेली आणि तिनं दरवाजा उघडला तर तिला तिच्या घराकडे येणाऱ्या त्या वाटेवरून प्रीती पाठमोरी जाताना दिसली. स्वीटी तिला जोरजोराने घराच्या बाहेर जाऊन हाका मारायला लागली. तसं प्रीतीनं तिला एकदा मागं वळून बघितलं आणि हात हलवून तिला शेवटचा प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रीती
तिथून कुठंतरी हवेत लुप्त झाली. स्वीटी मात्र तिथंच उंबऱ्यामध्ये पडून जोरजोराने रडत होती.